जेव्हा मी पाहिले फर्स्ट टाइम तुला तेव्हा माझा दिल जोरात धडकला. केसन दे दे जेव्हा तू झटका माझ्या हृदयाची होते शरीरातून सुटका. जेव्हा तू माझ्या जवळून जातेस माझ्याकडे बघून हळूच. बघ आता ऐ हुंडी घ्या तू परत आडवा आलास वे ह्या बचाकण्यासोबत गावभर फिरत असतोस ना. सोने होय बाजूला माझं हिच्याकडे काय लाले चल असल्याच्या का ना दिला सोने होय बाजूला. नाही होणार ए नाही होणार होय माझं नाही होणार. श्यामे बघ रे. ए हात नाही लावायचा हात नाही लावायचा. ए बाराच्या साईडला बचाकणं काय रे तुझं काय काय सोने काय तुला म्हणलेलं कळत नाही का? मला काय ऐकायचं माग होती का तू? नाही होणार. बघू ह्याचं काय म्हणणं आहे. ए जिप्या काय बोलायचं रे बोल बोल ना. काही लाल भडक होती ना म्हणून घरचे लाली म्हणतात का? झालं तुझं काळ्या आपलं काही मिळालं नाही पण तुझ्या मनात आलं तर जुळूच. तोंड बघितलं का आरशात साडक्या तोंडाचं बाजूला. तुला ते आकाश चालतो मी काही टोचतो. तू काय बोलतोय ना मला काहीच कळत नाही. सरक बाजूला. करते तुला काय उगा येड पांघरू नको. हा सांगू का तुझं नाकाचं? काय सांगणार काय सांगणार जा सांग. काय नाही सर काय सांगतो रे. ए तुमचं काय अजून आहे तर नसो काय घरी सांगितलं ना काय परिणाम होतील लक्ष. ए दळभंद्री फुकट धमक्या नको देऊ. सरक. अरे तू काय असं ऐकत नाही का? गपगुमान ऐकून घे आणि शिस्तीत जुळून घ्यायचं. ए गप बस. ए लाले सांगतो काय संध्या हात सोड. संध्या हात सोड. संध्या हात सोड. हात सोड लाले सोड चल बाराचं. ए लाले कुठं सांगू नका. आईला कुठं सांगू नाही यांनी. हा काय तुला एकटी सोनी ऐका ना काय राव. लाले चल. आज कुठं सूर्य उगवला शेंगा निवडायला बसला. हे आहे तसं काय नाही. हाय आहे काहीतरी बोल बाबा बोल. आहे आपल्याला पोरगी बघायला जायचं उद्या. अरे कुठली? तू चल फक्त आपल्या गावातलीच पोरगी. बरं जाऊ जाऊ मग हा जाऊ चाल. किती भाडं म्हणतो रे ड्रायव्हर? ते म्हणते 2,500 रुपये पण काय परवडत नाही ड्रायव्हर लोकांना भाडं द्यायला. अरे काय रे? अरे दादा तुझ्याकडे चाललो होतो. अरे जायचंय आपल्याला. तुला टाइम आहे का? इथं मार्केटला चाललो होतो. अरे किती वेळ लागेल? एक अर्धा पाऊण तास लागेल. पोरगी बघा जायचं होतं आपल्याला. कोणाला? मला. बरं बरं कुठं जायचे? अरे गावातलीच आहे. आता गावातली? हा ओला घाल ना बरंच पाणी गेलंय राव. हा श्याम्या बरोबर येत चालतंय लवकर ये. चांगलीच पोरगी भेटली वाटते त्याला. काय सांगते असं घरदार घेऊन माझ्या घराला काय वांगडे? हा ते जरा नाही तूच बोल ना. जाणती माणसं बोललेलं बरे असते जरा. पोराला घेऊन आलो होतो. कर्तबदार आहे चांगला आहे. त्याच्या हिमतीवर गाडी वगैरे घेतली त्यांनी. तुमची मुलगी पाहायला आलो होतो. आमच्या लालीसाठी आले? लालीसाठी आलो. तुम्ही आलेत खरं पण माझ्या लालीचं लग्न मी ना मागच्या महिन्यात जमवलेलं आहे. मला त्याच्यात मला ड्रायव्हरला पोरगी द्यायची नाही. बापू तुम्ही समजून बरोबर. तात्या काय बोलायला लागले. जरी लग्न ठरलं असलं तुम्ही नानी मोठी माणसं बापू ठरवा ना. तुमच्या हातात आहे ना सगळं. आहे का नाही? असं पोरगत एक नाही ना. काय झालं आहे का नाही? तात्याला मी समाजात काहीतरी इज्जत आहे मान आहे. पोरगी आमची शिकली सवरलेली असं असतं झालं. बापू पण पोरगत एक नाही. रात्रीच काम करते. कधी कधी 2-2, 3-3 दिवस येत नाही घरी. एवढं कष्ट करते. हा जरा माव्याचा नाद आहे. मावा खाते दुसरं काय पण ते प्रत्येकाचे असतं ना काहीतरी. आमच्या खानदानीमध्ये घरामध्ये कुठला व्यसनी माणूस नाही आणि आम्हाला ड्रायव्हरला मुलगी द्यायचीच नाही मुळात. काय बोलायला लागले तात्या तुम्ही? कष्टाळू आहे मुलगा चांगला आहे. मुलाकडे पहा दिसायला काही कमी आहे का बघा ना. किती चांगला असू द्या पण ते आम्हाला ड्रायव्हरला पोरगी द्यायचीच नाही. अहो आमचं घर कोणतं तुमचा घराणा कोणता? हा तुमची जात कोणती आमची जात कोणती काही हिसाब आहे का नाही काही? बरोबर. अहो पण तात्या आता जातपात कोण बघतोय तवा? नाही जातपात कोण बघतं म्हणजे आम्हाला गावात किंमत आहे. हा आम्ही ड्रायव्हरला पोरगी दिली. आमचे नातेवाईक काय विचारतील आम्हाला काय केलं तुमच्या लालीचं? ड्रायव्हरला पोरगी दिली. सगळं मान्य पण त्याचं प्रेम आहे त्याच्यावर. नाही प्रेम काय नाही.
लग्न फायनल केलेलं आहे मी. तिचं लग्न ड्रायव्हरला मला मुलगी द्यायची नाही म्हणजे नाही. अहो पण तिचं पण प्रेम आहे, तिला विचार. नाही प्रेम आहे तिचं. तेच म्हणतोय तुम्ही विचार करा माझा, ऐका जरा. नाही पोरग चांगलं आहे राव. किती चांगला असू द्या, मला ड्रायव्हरला पोरगी नाही द्यायची. बापू त्यांना तुम्ही सांगा समजा. नाही हे होत नाही, हे जमणार नाही. नानी अक्षा चला, अजून नका माप काढू. चला घ्या आद्या, हे काय पटलं नाही, तुम्ही ऐकून बी नाही घेतला. त्याला काय अर्थ आहे? ड्रायव्हर असलो म्हणून काय झालंय? अरे अक्षय तंतर नको करू. हा मग काय करू? हा अरे पोरगी बघायला जायचं म्हटल्यावर 4 माणसं मोठे पाहिजे. हा चुलत्याला सांगितलं असतं. त्यांना टाइम आहे का यायला? चुलत्यांना सांगितलं पाहिजे म्हणती. आले असते. काय आले असते? आणि सांगतेला काय अक्कल आहे का? त्यांच्या समोर म्हणतो मावा खातं, हे करताय ते करताय. चालायचं. काय चालायचंय? चांगल्यासाठी बोललो सांग. नानी, सांग याला. चालायचं. तू थोडा जोर लावला असता तर त्यांनी पण पोरगी द्यायला लावला असता जोर. काय जोर लावला? जोर लावला म्हणती. चालायचं. ते आता जरा मानाचीच करतोय. मी कधी वाईट केलं का बरं? साला ड्रायव्हर आहे का बेकारी? कष्टाचं गातोय. अरे ड्रायव्हर आहे म्हणून पोरगी दिली नाही रे. अरे काय जाऊ दे ना. अरे आत्ताशी फक्त त्यांनी लर्निंग लायसन दिलंय. त्यांना अजून पक्का लायसन भेटलंय का? झालंय का तिचं लग्न? अरे मग सोड ना. अरे पण त्यांनी ज्याच्यात पोरी एवढा खर्च केला नसेल ना. अरे तेवढा मी फक्त माझ्या दिलबारावरती खर्च केला रे. साला आमच्या प्रेमाची गाडी अशी टॉप चालली होती रे. साला हँडब्रेकच वाढला रे मध्ये. अरे आके तुम्ही दोघं बी तयार रे. ती बी लग्नाला तयार आहे आणि तू बी लग्नाला तयार रे. अरे मग सोड ना. आता जेव्हा आपण किती बी जणांच्या पुढे बांधू दे, आपण त्याची अशी पुढे बांधू ना. साला ड्रायव्हरला हलकं समजतात. ड्रायव्हर काय चीज आहे कोणाला माहित नाही अजून. तो मी त्या संतासारखं झाला. तुला काय सांगते वाटलं काय मी? तो हात का पकडलास? तुला माहिती मी का आलो इथं? मला नाही माहिती. लाली कुठे? मला काय माहिती, असं तिच्या घरी. अरे मैत्रीण तुझी ती. मैत्रीण आहे पण तुला माहिती नाही का तिच्या घरचे कसे आहेत? तिच्या घरचे लय कडक आहेत बाबा. मी बी भेटले नाही तिला. फोन पण लागा नाही तिचा आणि बोलणं पण व्हाय नाही. यात जाता बी कुठं दिसा नाही झाली. कशी दिसन ती? तिच्या घरचे तिला बाहेर नाही निघून देत. मी बी भेटले नाही तिला. सोने एक काम कर ना तू. काय? तेवढा माझा एक निरोप दे ना फक्त तिला की आकाशने भेटायला बोलले म्हणा. देईन मी तुझा निरोप, पण मला नाही वाटत ती भेटायला येईन म्हणून. तिच्या घरचे लय कडकत रे. त्यांनी वॉर्निंग दिली की बाहेर नाही निघायचं म्हणून. मी बी भेटले नाही त्यासोबत. आणि सगळं ना त्या संत्यामुळं झालेलं आहे. त्या संतांनीच तुमच्या दोघांबद्दल सांगितलं तिच्या घरी. हे संत्या भाऊ असं करूच शकत नाही. अगं तो पण आलता आमच्यासोबत त्यांच्या घरी हात मागायला. तो का असं करण बरं? अरे वरून दाखवतेला चांगला आहे म्हणून, पण मागं माहिती का काय करतोय तर? अरे लालीला साईडला नेऊन वाईट साईड बोलत होता तो. हे बघ तुझा निरोप देईल मी, पण तिचं 20 तारखेला लग्न आहे. काय इडीबिडी झाली काय? तू काय बोलायला लागली? खरं तेच बोलते. 20 तारखेला लग्न आहे तिचं. भेटायला आली तर तुझं नशीबच आहे. पण लास्ट वेळ सांगते, हे सगळं ना त्या संत्यामुळे झालेलं आहे. संत्या तुला आता सुट्टीच देत नाही. तुझ्यामुळं
तुझ्यामुळे झालं. अरे भाऊ आहे का कोण आहे तू? काय झालं तुझ्यामुळे झालंय सगळं. काय अरे भाऊ आहे का कोण आहे तू? झालं काय पण अरे भाऊ आहेस का कोण आहेस? अरे पण काय झालं सांग की अक्षय. तात्याला काय सांगितलंस तू? दुसऱ्यावर का लग्न लावून द्यायला लागलेत ते? मग तिचं अरे तिचं माझ्यासोबत लग्न व्हायचं होतं, ते दुसऱ्या पोरासंग लग्न व्हायला लागले. अरे पण मी नाही काय सांगितलं, भाऊ आहे तुझा मी. आणि त्याला आलेला काय बोलणार तू? आधी मध्ये आडवतोय सर आलेला आणि काय बी बोलतोयस. तुला कोणी सांगितलं? मला सोनी बोलली, आणि सोनी काय बोलली ते मला कळलं नाही, मग मी तुझ्याकडे डायरेक्ट आलो. त्या सोनीच्या दाईला घोडाच लावतो. ती काय बी सांगणार तू लगेच विश्वास ठेवणार वय? ताईला बाहेरच्यांवर विश्वास आणि घरच्यांवर नाही वय? अरे काय अक्षय, अरे भाऊ आहे राव मी. दादा तूच बघ राव आता, काहीतरी तुझ्याच हातामध्ये आहे सगळं आता. अरे तूच आमचं लग्न लावून देऊ शकतो दादा, तूच आता काहीतरी कर. नको काळजी करू, आता तुझ्यावरती ते सगळं तूच बघ आता. मी करतो बरं.